गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. विविध गणेश मंडळांमध्ये आपण जातोय आणि त्या बाप्पाची मूर्ती, बाप्पासाठी सादर केलेला देखावा आपण पाहतोय. आता मात्र आपण अशा मंडळामध्ये आलोय ज्या मंडळाची ऐतिहासिक नोंद झालेली आहे. तर ही नोंद काय आहे ती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेणारच आहोत. मात्र सध्या आपण आता पाहत आहोत की यंदाचा बाप्पा विविध रूपांमध्ये अवतरलेला आहे. सध्या आपण आहोत लालबागच्या परिसरामध्ये असलेल्या चिंचपोकळी लालबाग या नगरीमध्ये असलेल्या रंगारी बदक चाळ या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये आपण आलेलो आहोत. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला या मंडळाची सुरुवात झाली होती त्यावेळेला मुंबईसह राज्यभरामध्ये पहिली मिरवणूक या मंडळाची होती. निश्चितच इतिहास काय तो आपण या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणारच आहोत. मात्र यंदाचा बाप्पा कोणत्या रूपात आहे, त्याच्यासाठी काय देखावा सादर केलाय आपण जाणून घेऊयात. मंडळाचे सरचिटणीस गणेश काळे आपल्या सोबत आहेत. गणेशजी, आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. साधारणतः काय सांगाल, यंदा बाप्पा विराजमान झालेला आहे, बाप्पासाठी खास देखावा सुद्धा पाहायला मिळत आहे. काय सांगाल, यंदाचा बाप्पा कुठल्या रूपात आहे? रंगारी बदकचं मनुष्याचं मंडळाचं यावर्षी 86 वर्ष आहे. आपल्या 85 वर्षाची आमची जी परंपरा आहे रामायण महाभारत कथानक सादर करण्याची आणि जगजागृतीचे संदेश देण्याची तीच परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. यावर्षी आम्ही गोकर्ण महाबळेश्वर हे कथानक सादर केलेलं आहे. आणि कथानक सादर करताना आमचे जे विचार आहेत, जे लोकमान्य टिळकांना प्रेरित जे गणेशोत्सव आहे की जनजागृती करणं, समाजाला संदेश देणं, तो जो लोकमान्य टिळकांचा जो संदेश देण्याचा ती प्रेरणा आहे ती अजूनही आम्ही कायम ठेवलेली आहे. ते आजही आम्ही आमचा बाप्पा सादर करताना, आमचं कथानक सादर करताना लोकांना काय संदेश देता येईल हे आम्ही याकडे अधिक लक्ष देतो. आपण पाहू शकाल की गोकर्ण महाबळेश्वर सोबतच आम्ही आमचे हे जे कथानक आहे, आमचा जो सभा मंडप आहे, इथे शिवशंकराचे 19 अवतार या ठिकाणी आम्ही सादर केलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक अवतारामध्ये शिवशंकराने सृष्टीचं या ठिकाणी संदेश देण्यासाठी वेगवेगळ्या अवतार वेगळा संदेश दिलेला आहे. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो मी. या ठिकाणी बघा, आपण नंदी पाहू शकाल. नंदी अवतार नंदी हा महादेवाचं वाहन आहे. पण त्यासोबतच लक्षात घ्या, आपण त्याचं दुसरं रूप म्हणजे बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. आपला कृषी प्रधान देश आहे. ह्या कृषी प्रधान देशामध्ये ज्यावेळेला सुरुवातीला जेव्हा शेती व्हायची ती या बैलांवरच, म्हणजे ज्या बैलांशिवाय ती शेती होणं अशक्य होतं, त्याला शेतकऱ्याचं मित्र म्हटलं जायचं. लक्षात ठेवा, ते त्याचं रूपच आहे एक प्रकारे. त्यासोबतच आपण इथे पाहिलं हनुमंताचा अवतार आहे. आपण या ठिकाणी रावण आणि शंकर यामधलं जे संवाद आहे आणि त्यांचं जे कथानक आहे गोकर्ण त्याच्याशी आधारित, या कथानकातला संदेश म्हणजे असा आहे की रावण हा प्रचंड अहंकारी होता, पण तो महादेवाचा निस्सीम भक्त होता. म्हणून महादेव त्याला जे आत्मलिंग देतात आणि त्याला त्याची दैवी शक्ती देतात, परंतु त्याचा उद्देश हा प्रामाणिक नसतो आणि तो निस्वार्थी भावना त्याची नसते, म्हणून तो यशस्वी होत नाही. तेच इथे आपण पाहू शकाल हनुमंताचे रूप आहे. हनुमंत हा अतिशय निष्ठावंत आणि तो देखील भक्त रामाचा, परंतु तो रावणापेक्षा श्रेष्ठ अशासाठी ठरतो कारण त्याची भावना निस्वार्थ असते आणि त्याचं समाजाला कल्याणासाठी त्याच्याकडे एक चांगला दृष्टिकोन असतो. निश्चितच आपल्याला इथे पाहायला मिळतंय की विविध अवतार खरं तर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे जी इथे सादर करण्यात आलेली आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर मागून पाहिली तर पिपलादी अवतार आहे, अश्वत्थामा अवतार आहे, त्यानंतर अवधूत अवतार आहे, त्यानंतर शरभ अवतार आहे, ऋषभ अवतार आहे, कृष्ण दर्शन अवतार आहे. साधारणतः विविध अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. नटराज अवतार आहे, वीरभद्र अवतार आहे, त्यानंतर विशुवरी अवतार आहे. विविध अवतार आपल्याला यंदाच्या बाप्पाच्या सजावटीच्या माध्यमातून सादर केले आपण या ठिकाणी पाहू शकाल. जसं नटराज अवतार आहे, नटराज अवतार हे विज्ञान, संस्कृती, कला याचा त्रिवेणी संगम आहे. बरोबर. आपण आजही कला संस्कृती तुम्हाला माहित असेल, ही भगवान नटराजाची पूजा करूनच आपल्याला एखाद्या कलेची सुरुवात होते. हा देखील अवतार एक, प्रत्येक अवतार एक वेगवेगळ्या गोष्टीसाठी या ठिकाणी साकारला गेलाय. भगवंताने आपलं रूप या ठिकाणी सृष्टीच्या कल्याणासाठी वेगवेगळे रूप घेऊन या ठिकाणी त्याचा संदेश दिलेला आहे. आणि त्यासोबतच आपण पाहू शकाल की ही जी सजावट आहे, सजावट करताना आम्ही या गोष्टीचा नेहमी लक्षात ठेवतो की ही सर्व पर्यावरण पूरक असावं. ही जी संपूर्ण सजावट आहे ही पर्यावरण पूरक आहे. इथे कोणत्याही आम्ही प्लास्टिक किंवा थर्माकोल याचा वापर केलेला नाहीये. म्हणजे सामाजिक संदेश बरोबर पर्यावरण पूरक संदेश हा देखील आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठीच गेल्या वर्षी महानगरपालिकेने आम्हाला या ठिकाणी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ, पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ
असं यासाठी आम्हाला गौरव केलाय. त्यासोबतच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने आम्हाला मुंबईतलं पहिलं पारितोषिक दिलं उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचं. तर आम्ही याही वर्षी आमचा असंच मानस आहे की असे देखावा, पर्यावरणपूरक संदेश, सामाजिक संदेश या भावनेतून आम्ही अधिकाधिक लोकांना अधिकाधिक संदेश, चांगला संदेश या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहतोय की विविध पारितोषिक या मंडळाने जिंकलेली आहेत. मुळात राज्यस्तरीय असेल, मुंबईस्तरीय असेल, अशी विविध पारितोषिकं सुद्धा या मंडळाने जिंकलेली आहेत. मुळामध्ये आपण पाहतोय की सध्या हा जो अवतार आहे, सध्याचं साधारणतः पाहायला गेलं तर गोकर्ण, ज्या प्रकारे आपण पाहतोय की गोकर्ण महाबळेश्वर हे जे देखावा त्यांनी यंदा सादर केलेला आहे. साधारणतः हे मंदिर कुठल्या राज्यातलं तुम्ही म्हणालात? कर्नाटक राज्यातलं हे गोकर्ण महाबळेश्वर असं जो काही संपूर्ण देखावा आहे तो यंदाच्या रंगारी बदकशाहीच्या माध्यमातून सादर करण्यात आलेला आहे. विविध शंकर, खरं तर बघायला गेलं तर सुरेश अवतार असेल, विविध अवतार जशी आपण मगाशी जाणून घेतली. साधारणतः एकूण किती अवतार या देखाव्यामध्ये सादर? 19 अवतार. 19 शिवशंकराचे 19 अवतार आपल्याला या देखाव्यामध्ये पाहायला मिळत आहे. आता मुळामध्ये आपण देखावा काय आहे, गोकर्ण महाबळेश्वर जे कर्नाटक राज्यातील एक अनोखं अशा प्रकारचं जे काय मंदिर, तिकडचे विविध अवतार, ही एक कथा जी ती सादर करण्यात आलेली आहे. ही कथा सादर केल्यानंतर आता आपण थेट जाणार आहोत ते म्हणजे या मंडळातील गणेश मूर्तीच्या. त्यामुळे निश्चितच आता आपण हळूहळू पुढे जाणार आहोत आणि मंडळामध्ये नेमकी किती फुटी गणरायाची मूर्ती आहे आणि किती कशा प्रकारे ती सादर केलेली आहे, या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. टप्प्याटप्प्यात जसं आपण पुढे जातोय तसं या मंडळातील जसजसा देखावा त्यांनी सादर केलेला आहे तो देखावा अनोखा, आणि जसजसं आपण पुढे जातोय तसं या देखाव्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळत जाते. तर हळूहळू आपण पुढे जाणार आहोत आता, आणि यंदा गणरायाची मूर्ती कुठल्या रूपातली आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. या तर आपण पाहतोय आता आलेलो आहोत आपण ही रंगारी बदकचाळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा ही उभी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. जाणून घेणार आहोत आता जो तुम्ही साधारणतः देखावा सादर केला आहे गोकर्ण महाबळेश्वर, तोच देखावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि त्या देखाव्यातली विविध चित्र आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि मुळामध्ये पाहायला गेलं तर हे जे देखावा सादर केलेला आहे, या जो पाहायला गेलं तर साधारणतः विविध माहिती, कला, संस्कृती किंवा विविध मंदिरं, राज्याच्या देशाच्या विविध भागांमध्ये असलेली ही मंदिरं असतील, तिकडच्या कथा असतील, याचं माहिती ही सर्वसामान्यांना, मुळात नव्या पिढीला किंवा जे डेकोरेशनच्या माध्यमातून किंवा गणेशोत्सवाच्या माध्यमातून 10 दिवस मंडळाला या भेट देतात, तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती व्हावी याच्यासाठीचा हा प्रयत्न असतो. जाणून घेणार आहोत की दरवर्षीप्रमाणे असंच तुमचा काही ना काहीतरी प्रयत्न असतो की नागरिकांना अशी नवी माहिती जी आहे ती मिळावी. आता समोर आम्ही बाप्पा पाहतोय. बाप्पा हा किती फुटी आहे आणि साधारणतः म्हटलं जातं की POP, शाडू माती, आणि यामध्ये कशा प्रकारे बाप्पाची मूर्ती घडवण्यात आलेली आहे. आता ही मूर्ती जी आहे 18 फूट आहे. त्यामुळे उंचीचा प्रश्न आल्यामुळे ती POPचीच आहे. पण त्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल की आम्ही त्यासोबत जे कथानक या ठिकाणी सादर करतो आणि ह्या कथानकामधून आम्ही जे संदेश देतो, सामाजिक संदेश, हा लोकांना अधिक जास्त भावतो आणि त्यासाठी लोक इथे बाप्पाला चरणी आशीर्वाद घेण्यासाठी येतातच. पण त्याही बरोबर हे अपेक्षेने येतात की हे मंडळ आम्हाला इथे काहीतरी कथानक सादर करेल आणि आम्ही इथून चांगला एक संदेश घेऊन जाऊ. आजही लोक आवर्जून ह्या बाप्पाला दर्शन घेण्यासाठी आणि रंगारी बदकचाळचं कथानक ऐकण्यासाठी, एक सामाजिक संदेश घेण्यासाठी येत असतो. आणि ज्या वेळेला मिरवणूक निघते त्यावेळेला निश्चित तो काळ डोळ्यासमोर येतो. काय सांग? त्यावेळीची परिस्थिती खूप वेगळी होती आणि त्यावेळेला त्यांचा उद्देश वेगळा होता आणि त्यावेळेचं परिस्थिती वेगळी होती. आज वातावरण बदललंय, स्वातंत्र्य मिळालंय, संविधानाने, राज्यघटनेने काही अधिकार दिलेले आहेत. पण आजही आम्ही लोकांना स्वातंत्र्य जरी मिळालं असेल तरी हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आणि आपल्याला जी घटनेने आपल्याला अधिकार दिलेत ते अधिकार योग्य पद्धतीने आपण आजही त्याचा वापर केला पाहिजे. आपण समाजाचा घटक आहोत म्हणून समाजामध्ये आपली बांधिलकी जपली पाहिजे. हा या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करतोय आणि आमची पिढी
तो जो उत्सव आहे तो त्याच भावनेतून अजूनही जपतोय. निश्चितच गणेशजी, अगदी शेवटच्या प्रश्नावरती आपण आलेलो. यंदा आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेला गणेश उत्सवाची ज्यावेळेला सुरुवात झाली, मुळात ज्यावेळेला गणेश उत्सव जसजसा जवळ येत होता तसतसं एक प्रश्न सातत्याने समोर येत होता, तो म्हणजे पीओपी मूर्ती, उंच सुंच मूर्त्या, मग हायकोर्टाचे आदेश, महापालिकेचे आदेश, मग विसर्जन, असे सगळे प्रश्न समोर आले. एक असं म्हटलं जात होतं की या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या गणेश उत्सवावरती विघ्न येत आहे, संकट येत आहे. मात्र ते संकट अवघ्या काही दिवसांपूर्वी दूर झालं आणि पुन्हा एकदा गणेश उत्सव साजरा होतोय. काय सांगाल एकंदरीत आपल्या मंडळाकडून काय आवाहन करा की कशा प्रकारे गणेश उत्सव साजरा झाला पाहिजे? बरोबर आहे, निश्चितच आहे. आपण पर्यावरणासाठी हे पीओपी बंदी हा विषय पर्यावरणाशी निगडित आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, ह्याच उद्देशाने माननीय न्यायालयाने तसे आदेश दिले होते. म्हणून आम्ही सांगतोय की मूर्ती जरी आमची पीओपीची असली तरी सुद्धा इतर जी सजावट जी आमची आहे तीच भावना जपत हा संदेश लोकांपुढे यावा म्हणून आम्ही स्वतः याची पहिली सुरुवात केलेली आहे की आम्ही आमचा उत्सव हा पर्यावरण पूरक करतो. जिथे जिथे शक्य आहे पर्यावरणाचा समतोल राखेल अशा पद्धतीने सजावट करणं, इतर गोष्टी पर्यावरणाला कुठे हानी पोचणार नाही, आपला समतोल बिघडणार नाही याची पूर्ण काळजी आमचं मंडळ घेतं. इथे संपूर्ण सजावट तुम्ही पाहू शकाल, ही संपूर्ण सजावट पर्यावरण पूरक आहे. आम्ही कोणत्या पद्धतीचे या ठिकाणी थर्मोकोल प्लास्टिक असं वापरत नाहीये आणि त्याचमुळे आम्हाला याचं पारितोषिक तर मिळालं आहे आणि त्याही सोबत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक चांगला संदेश देण्यासाठी आम्ही ह्या उत्सवाच्या माध्यमातून एक चांगलं या ठिकाणी सादरीकरण करतोय, याचा आम्हाला अभिमान. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतोय ही जवळपास 18 फुटी मूर्ती आपण मागे माझ्या पाहतात ती म्हणजे रंगारी बदकचाळ या बाप्पाची विविध दरवर्षीप्रमाणे विविध देखावाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असतो. मुळात ऐतिहासिक ओळख या मंडळाची काय आहे ती सुद्धा आपण जाणून घेतली. यंदा मात्र जर पाहायला गेलं तर गोकर्ण, महाबळेश्वर अशा प्रकारचा हा देखावा त्यांनी सादर केलेला आहे. 19 शंकराचे अवतार त्यांनी या ठिकाणी सादर केलेले आणि एक कथा सुद्धा सादर केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती कथा पाहणारच आहोत. मात्र जे 19 अवतार आहेत त्याची एक छोटीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही पाहत राहा. आता आपण पाहतो सुरेश, आपण याला इकडे अवतार पाहायला मिळत आहे. भगवान शंकराचा सुरेश्वर म्हणजे इंद्र अवतार त्यांचे भक्तावरील प्रेम दर्शवित आहेत असा हा पहिला अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर पुढचा अवतार आपल्याला पाहायला गेला तर याच्यामध्ये आपण पाहतोय पुढचा अवतार जो आहे यामध्ये सादर केलेला आहे तो म्हणजे यतीनाथ अवतार हा दुसरा अवतार आहे. आणि ज्या अवतारामध्ये आपल्याला अतिथी म्हणून शंकरांनी एका ऋषीच्या घरी प्रवास केला असा हा दुसरा अवतार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. दुसरा अवतार तुम्ही सध्या पाहतात. विविध शंकराची रूप आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्याच्यामध्ये ऋषींच्या घरी प्रवास केला, त्यामुळे ऋषी मुनी सुद्धा आपल्याला खाली पाहायला मिळत आहेत. आणि हे शंकराचं रूप हे दुसरं रूप आपण पाहतो. त्याच्यानंतर जसजसं आपण पुढे जातो तसतसं आपल्याला कृष्ण दर्शन अवतार पाहायला मिळत आहे. या अवतारामध्ये भगवान शिवाने यज्ञ इत्यादी धार्मिक कार्याचे महत्व सांगितलं आहे असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. मुळात पोस्टर, चित्र आणि त्या संदर्भातला थोडक्यात दिलेलं हा मेसेज कोट जो आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. पुढचा अवतार आहे तो म्हणजे ऋषभ अवतार. या अवतारात शंकराने धर्माचा प्रसार केलेला आहे असं पाहायला गेलं तर हे विविध अवतार आहेत आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा अवतार आहे तो म्हणजे शरभ अवतार. या अवतारात भगवान शंकरानं नरसिंहाचे राग शांत केला आहे असा हा अवतार दाखवला आहे. आणखी अवतार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. शरभ अवतारानंतर शंकराचं पुढचं अवतार येतं ते म्हणजे अवधूत अवतार. भगवान शंकरांनी अवधूत अवतार घेऊन इंद्राचा अहंकार ठेचला असं हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं. शंकराची विविध अवतार या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. त्यातलं हे अवधूत अवतार आपण आता पाहिलेलं आहे. पुढे आपण जातो ते म्हणजे अश्वत्थामा अवतार. द्रोणाचार्यांचे पुत्र. ज्या प्रकारे शंकराची विविध रूप आहेत त्यातलं हे अवतार आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे पिप्पलाद अवतार. शनिदेवांना शिक्षा करण्यासाठी हा अवतार घेण्यात आला होता असा हा शंकराचा अवतार. साधारणतः आतापर्यंत आपण
1 2 3 4 5 6 7 असे एकूण आपण आतापर्यंत 7 अवतार जे आहेत ते पाहिलेले आहेत. एकूण 19 अवतार जे आहेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. या पुढचा अवतार आहे तो म्हणजे किरात अवतार. किरात अवतारात भगवान शंकराने पांडुपुत्र अर्जुनाच्या शौर्याची परीक्षा घेतली असा हा अवतार या ठिकाणी सादर करण्यात आला. त्यानंतर गृहपती अवतार. या अवतारात शंकराने ऋषींच्या घरी जन्म घेतला असा हा अवतार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर दुर्वासा अवतार. शिवाचा हा अवतार क्रोध आणि रागासाठी प्रसिद्ध आहे आणि एकंदरीत आपण पाहतोय हे आपल्याला इकडे शंकर भगवान पाहायला मिळत आहे. त्यानंतर नंदी अवतार. शंकरांचे वाहन म्हणून नंदी हा शिवाचा अवतार मानला जातो. तोच नंदी आपल्याला शिव अवतारामध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर येतं भैरव अवतार. वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी हा अवतार शंकरानं घेतला होता. यानंतर येतं भैरव अवतारानंतर येतं हनुमानचा अवतार. राम भक्तांच्या मदतीसाठी शंकर भगवानांनी हा अवतार घेतला होता. त्यानंतर भिक्षुवर्य अवतार. भगवान शंकर हे देवांचे दैवत आहे. जगात आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचा तो तारणहारही आहे. भगवान शंकराचा भिक्षुवर्य अवतार हाच संदेश देतो असा हा अवतार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर नटराज अवतार. जसं सुरुवातीला या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलं त्यानुसार पार्वतीचे वडील हिमाचल यांच्याकडे आपल्या कन्येचा हात मागण्यासाठी शिवानं चिंतन करता नटराज वेद अवतार आपल्याला धारण केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर वीरभद्र अवतार. दक्ष प्रजापतीच्या यत्नात शिवांनी क्रोध होऊन हा अवतार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आणि यानंतर येतं ते म्हणजे हा अवतार तुम्ही पाहतात. त्यानंतर येतं ते म्हणजे यक्ष अवतार. या अवतारात शंकराने अहंकाराला शिक्षा केली आणि त्यानंतर ही जी गोकर्ण महाबळेश्वर ही जी कथा या ठिकाणी सादर केलेली आहे त्याच्यातला अगदी शेवटचा अवतार तो म्हणजे आपण पाहतोय तो अवतार म्हणजे ब्रह्मचारी अवतार. हा जो ब्रह्मचारी अवतार तुम्ही या ठिकाणी पाहतात यामध्ये शंकराने पार्वती मातेशी विवाह करण्यासाठी हा अवतार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे यंदा रंगारी भागातच्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवासाठी गणरायासाठी गोकर्ण महाबळेश्वरचा देखावा सादर करताना शंकराची एकूण 19 अवतार सादर करण्यात आलेले आहे. यानंतर आपण अशाच मंडळांना भेट देणार आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगर लाईव्ह. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.